नमस्कार. आज आपण एका वेगळ्या विषयावर बोलणार आहोत. तो विषय म्हणजे नुकतीच नाशिकमधल्या मालेगावमध्ये घडलेली घटना. अवघ्या 3 वर्षाची ती मुलगी होती, जिच्यावर हा प्रसंग ओढावला. तो प्रसंग होता तिच्यावर तिचा दगडाने ठेचून करण्यात आला. ज्या मुलीला म्हणजे काय किंवा ही गोष्ट माझ्यासोबत का घडतीये हे माहीतच नाही, त्या लेकरावर अशी गोष्ट घडणे आणि हा प्रसंग येणे म्हणजे किती दुःखाची गोष्ट आहे. सगळ्यात महत्वाचं काय आहे, तर ज्या कोणी व्यक्तीने ही घटना केली त्या व्यक्तीचे कोणी नातेवाईक आई वडील नव्हते का? आपला मुलगा आपली मुलगी घरात काय वागतीये किंवा त्याच्या डोक्यात कोणते विचार आहे किंवा आपल्या घरात काय वातावरण आहे हे लक्ष ठेवणं त्याच्या पालकांची पण जबाबदारी होतीच ना. आपण सरकारला दोष देतो, पण सरकारची भूमिका कुठे येते? गुन्हा घडल्यानंतर ते त्या व्यक्तीला योग्य ती शिक्षा देत नाहीत, हे खरंय. पण ती घटना घडते, याला आधी जबाबदार कोण? पालक आहेत की नाही? जे लेकरू 3.5 वर्षाचं, समजा आपल्याच घरात एखादे लेकरू आहे, ज्याला ठेच जरी लागली तरी आपल्या अंगावर काटा येतो लगेच, की आपल्या लेकराला ठेच लागली त्याला किती त्रास होत असेल. पण त्या 3.5 वर्षाच्या लेकरावर हा प्रसंग ओढावून येतो, तिचा दगडाने ठेचून होतो. इतकी वाईट परिस्थिती आणि इतका मोठा गुन्हा तो मनुष्य किंवा तो मुलगा करतो, हा अचानक करू शकतो का? या आधी त्यांनी काहीतरी छोटे मोठे प्रकार केलेच असणार आहेत ना. असा अचानक जो एकदम सभ्य मुलगा आहे, तो अचानक या गोष्टी करू शकतो का? ज्याने लहानपणापासून काहीतरी छोटे मोठे गुन्हे छोट्या गोष्टी केलेल्या आहेत, तोच एवढी मोठी गोष्ट करू शकतो. मग आपला मुलगा काहीतरी चुकीचं वागतोय हे त्याच्या पालकांना दिसलं नाही का? आपल्या मुलाने परक्या मुलीला बॅड टच म्हणजे चुकीचा स्पर्श करू नये, परक्या मुलीला उलट बोलू नये, हात उचलू नये किंवा तिच्याकडे वेगळ्या नजरेनं पाहू नये, ही कोणाची जबाबदारी आहे? ही आई वडिलांचीच जबाबदारी आहे ना. कारण गुन्हा घडल्यानंतर सरकारला दोष द्यायचा, मेणबत्त्या घेऊन बाहेर जायचं, त्यांनी कधीच न्याय मिळत नाही. न्याय मिळण्यासाठी सगळ्यात पहिले काय करणं गरजेचं आहे, की आपल्या घरातलं मुलगा असो किंवा मुलगी असो, तिच्या वागण्यावर लक्ष ठेवणं. बाकीची रुटीनची कामं तर आपण करतोय, ते महत्वाचं आहेच. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपली पुढची पिढी म्हणजे आपले मुलं हे काय वागतायत, यांच्यावर कोणते संस्कार होत आहेत, यांचे मित्र कोण आहेत, त्यांच्या मैत्रिणी कोण आहेत, यांचं शाळेत काय वातावरण आहे किंवा शाळेत जाऊन चौकशी केली पाहिजे. आपला मुलगा, कारण प्रत्येकाला आपला मुलगा हा बाबू सोन्याचा वाटतो, पण तो बाहेर काय करतो हे चौकशी करणं पण गरजेचं आहे ना. दुसरा विषय येतो, ह्या घटना घडल्या की आपण देवाला दोष देतो. आता नुकतीच जगन्नाथपुरीमध्ये एक घटना घडली. एका बापाने मुलगा आपला मृत अवस्थेत त्या मंदिरात नेला आणि तिथे तो जिवंत झाला. मग आपण तिथे मानतो की देव आहे. मग एवढ्या निरागस जीवाला जेव्हा 3.5 वर्षाच्या मुलीला त्रास होत होता किंवा तिच्यावर ही जी प्रसंग ओढावला होता, तेव्हा देव कुठे होता? मग आता देव धर्म सरकार सोडून सगळ्यात महत्वाचं काय गरज आहे, तर आपले लेकरं काय करतात हे प्रत्येक पालकाने लक्ष देऊन पाहिलं पाहिजे. आपण काम उरकून जो वेळ मिळतो त्याच्यात आपण मोबाईल मध्ये फोटो घालतो. मग ते न करता रुटीन मध्ये आपण एखादा तास मुलाची चौकशी करण्यात घालवला तर कुठे बिघडणार आहे का? मुलाची चौकशी झाली, आपला मुलगा चुकीचा असेल तर मला असं वाटतं की अशा गोष्टी घडण्यापेक्षा वेळीच जर त्या गोष्टीला आवर घातला तर या घटना थांबतील की नाही. एवढीच विनंती आहे की अशा घटना होत आहेत, या मागच्या काळामध्ये झाल्या नाहीत. ह्या मागच्या काळामध्ये कमीत कमी 100%चा जर आपण विचार केला तर 2 ते 3% झाला असेल. म्हणजे जेव्हा आपण लहान होतो तेव्हाची गोष्ट सांगते. जेव्हा मी लहान होते, 3-4 वर्षाची होते, तेव्हा मी अशी एकदम
अंगणामध्ये म्हणजे घरापासून लांबच्या अंगणामध्ये एकदम मस्त खेळायचे. घरच्यांना कधी काळजी वाटत नव्हती किंवा काही नाही. स्वच्छंद खेळायचो आम्ही. सूतपारंब्या म्हणा किंवा आम्ही शेतात, बागेमध्ये मस्त खेळायला जायचो. पण आता काय झालंय, आता मुलगी मोठी जरी असेल 7वी-8वीची, तरी साधं आपल्याला आपल्या पार्किंगमध्ये म्हणा किंवा गेटच्या बाहेर पण जाऊ देऊ वाटत नाही. त्याला कारणच हे की आपल्याला बाहेरचं वातावरण सुरक्षित नाही हे 100% माहिती आहे. मग काय होत होतं त्या काळामध्ये, जे आई वडील मुलांवर लक्ष देत होते, ती पद्धत वेगळी होती. आणि आता आपण आपला पूर्ण वेळ मोबाईलमध्ये घालवतो, मुलांकडे लक्ष देत नाही. त्यामुळे त्यांच्या डोक्यामध्ये ह्या खुरापती वाढतात आणि त्याच्यामुळे ह्या घटना घडतात. त्यामुळे माझी तर पालकांना एकच विनंती आहे की थोडासा वेळ काढून रुटीनच्या कामामध्ये आपण स्वतः अर्धी भाकर कमी खावी, पण आपले मुलं काय करतायत हे पाहावं. जी घटना घडली तिचा नुसता विचार जरी केला तरी पण अंगावर काटा येतो. मग विचार करा त्या आईबापांचा जीव काय म्हटला असेल ज्यांच्या मुलीवर हा प्रसंग ओढावला. विनंती आहे, आपल्या मुलांकडे लक्ष द्या, थोडासा वेळ काढा आणि ह्या घटनांना आवर घाला. पुन्हा भेटू अशाच काहीतरी टॉपिकवर बोलूयात. माझं काही चुकलं असेल तर कमेंट करून तुम्हीही नक्की सांगा. आणि तुम्हाला काय वाटतं की अशा घटनांना जबाबदार कोण आहे हेही नक्की सांगा. नमस्कार.